आपल्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा जोरदार धडाका सुरू झाला। राज्यातील 13 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत। सरकारने बदली केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रवीण दराडे, पंकज कुमार, नितीन पाटील, श्वेता सिंगल, डॉक्टर प्रशांत नारनवरे, त्याचबरोबर अनिल भंडारी, PK डांगे, S रामामूर्ती, अभिजित राऊत, मिलिंद कुमार साळवे, माधवी सरदेशमुख, अमित रंजन यांचा समावेश आहे। या सर्व अधिकाऱ्यांमध्ये एक नाव चर्चेत आले ते म्हणजे IAS अधिकारी राहुल कर्डिले यांचं। राहुल कर्डिले यांची गेल्या महिनाभरात तब्बल तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे। यापूर्वी कमी कालावधीमध्ये रेकॉर्ड ब्रेक झालेल्या बदलीच्या अधिकाऱ्यामध्ये तुकाराम मुंडे यांचं नाव टॉपला असायचं। मात्र आता एका महिन्यात 3 वेळा बदली झालेली राहुल कर्डिले पुढचे तुकाराम मुंडे होणार का? राहुल कर्डिले सरकारच्या निशाण्यावर आहेत का? एका महिन्यात 3 बदल्या ही कर्डिले यांच्यावरची सरकारची कृपादृष्टी, वक्रदृष्टी की प्रशासकीय सोय, या विविध प्रश्नांबाबत आणि या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय ट्रेनर ब्रेन। IAS अधिकारी राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून 2015च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। त्यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती। ट्रेनी IAS म्हणून त्यांनी केलेल्या कामांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून अमरावती इथे काम केलं। नंतरच्या काळात त्यांची MMRDAच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती। तर गेल्या महिनाभरापूर्वी त्यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली होती। मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदाचा कारभार देण्यात आला आहे। महिनाभराच्या अल्प काळात तब्बल 3 वेळा बदली झाल्यामुळे तुकाराम मुंडे यांच्यानंतर आता राहुल कर्डिले हे अधिकारी सरकारच्या टार्गेटवर आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातले ठाणगावचे आहेत। त्याच ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षण झालं आहे। तर पाथर्डीमधील करंजी या गावात त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आहे। अहिल्यानगरच्या विखे महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती। राहुल कर्डिले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उपनिबंधक म्हणून निवड झाली। त्या दरम्यान त्यांनी UPSCच्या 3 मुलाखती दिल्या होत्या, पण त्यामध्ये अपयश आलं होतं। मात्र 4थ्या प्रयत्नात ते देशात 422व्या क्रमांक म्हणून उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली। राहुल कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले या देखील उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासनात कार्यरत आहेत। IAS राहुल कर्डिले यांनी चंद्रपूरमध्ये उल्लेखनीय काम केलं होतं। चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी घेतलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवरही दखल घेण्यात आली होती। कोणताही गाजावाजा न करता त्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण, आरोग्य याच्यासोबतच सामान्य लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी कौतुकास्पद काम केले। शिवाय वर्ध्यामध्ये देखील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले। प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये E-ऑफिस वर्धा ही डिजिटल प्रणाली सुरू केली। त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जलद, पारदर्शक आणि ठराविक कालमर्यादित सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। E-ऑफिस प्रणाली सुरू करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला। तसेच राहुल कर्डिले यांनी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना घरोघरी सेवा देण्यासाठी सेवादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला। त्या माध्यमातून नागरिकांना 90 महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। RTS पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने या सेवा पुरवण्यात आल्या। तसेच जिल्ह्यातील 96 दुष्काळी गावामध्ये नाल्यांचे खोलीकरण, जलसंधारणाची विविध कामे तसेच ओढ्यांच्या काठावर बांबू लागवड करण्यात आली आहे। राहुल कर्डिले यांच्या या सर्व विधायक कामांबाबत जनतेमधूनही समाधान व्यक्त केलं जातं। परिस्थितीच्या मागे न लागता जिल्हाधिकारी म्हणून शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेले राहुल कर्डिले यांच्या कामावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा खुश असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बदलीचे आदेश निघाले आणि कर्डिले यांनी नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली। पण जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या विरोधामुळे त्यांच्या नियुक्तीला रातोरात स्थगिती मिळण्याची चर्चा आहे। नंतर कर्डिले यांची नवी मुंबईतील सिडकोच्या सहव्यवस्थापक पदावर बदली करण्यात आली होती। 31 डिसेंबर 2024 रोजी कर्डिले यांनी सिडकोचा पदभार घेतला होता। मात्र सिडकोच्या सहव्यवस्थापक पदाचा पदभार घेऊन 1 महिना उलटला नसताना कर्डिले यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर। त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत। प्रशासकीय
गाडा हाकताना लोकाभिमुखपणे कार्यरत राहणारे अधिकारी IAS कर्डिले यांची ओळख आहे. शांत आणि संयमितपणे लोकांना केंद्रस्थानी ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये राहुल कर्डिले यांचं नाव घेतलं जात आहे. कधी फार कोणताही वाद नाही आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामांबद्दल नागरिकांनी व्यक्त केलेलं समाधान व कौतुक यामुळे राहुल कर्डिले यांची मिस्टर क्लीन अशी इमेज आहे. अत्यंत साधी राहणी आणि मनमिळावू स्वभावामुळे राहुल कर्डिले लोकप्रिय अधिकारी ठरले आहेत. सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेत असताना त्यांच्यामधील संवेदनशील अधिकारी सर्वांनाच भावतो. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल आजपर्यंत कोणताही वाद निर्माण झाला नाही. तसेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल एक प्रकारचं समाधान दिसून येतं. आता नांदेडचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांच्या रूपानं लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा एक संवेदनशील व प्रामाणिक अधिकारी नांदेडला मिळाला असल्याचं आता बोललं जात असलं तरी एवढ्या गुणी अधिकाऱ्यांची एका महिन्यात 3 वेळा बदली करण्याची वेळ सरकारवर काय येते हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अनेकदा प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी हे मंत्री, नेते मंडळी आणि सरकारसाठी सुद्धा अडचणीचे ठरतात. त्यांचं कारण म्हणजे हे अधिकारी मंत्री, आमदार, खासदार, नेत्यांचे बगलबच्चे आणि ठेकेदार यांना ॲडजस्ट होत नाहीत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची एका ठिकाणून दुसरीकडे सतत उचलबांगडी करण्यात येते. त्यामुळे IAS अधिकारी राहुल कर्डिले यांचा प्रामाणिकपणा कोणाला खटकत आहे हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. राजकीय नेते मंडळी, ठेकेदार आणि त्यांच्या स्थिरस्थावर झालेला बेलागेंतडेला काटेकोरपणे काम करणारे अधिकारी नेहमीच टोचत असतात. तर मंडळी, आपल्याला काय वाटतं? प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेला IAS अधिकारी राहुल कर्डिले यांची एका महिन्यात झालेल्या 3 बदल्यांमागे काय कारण असावं? तसेच राहुल कर्डिले हे दुसरे तुकाराम मुंडे आहेत का? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सोबतच आपल्या ट्रेन युअर ब्रेन या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.